अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार। श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ दे हीच मी स्वामी चरणींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा, जेव्हा आपण भक्तिभावाने स्वामी महाराजांची भगवंतांची पूजा करतो, मंत्र जप करतो किंवा ध्यान करतो, तेव्हा अचानक जांभई यायला लागते, आळस येतो, डोळ्यात पाणी येते किंवा शरीर जड झाल्यासारखं होतं। अनेकांना असं वाटतं की केवळ शरीराची एक सामान्य प्रतिक्रिया असते, पण यामागे एक गूढ आध्यात्मिक अर्थ आणि दैवी कारण आहेत। या केवळ शारीरिक गोष्टी नाहीत, तर यात ईश्वरी लीलांचा एक अदृश्य संकेत आहे। परमेश्वर आपल्या भक्तांवर किती कृपा करतो आणि त्याच्या नामस्मरणात किती शक्ती आहे हे लक्षात घेतलं की या सगळ्या गोष्टी आपल्याला अधिक स्पष्ट होतील। हेच आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। बघा, जेव्हा आपण भगवंतांची आराधना करत असतो, त्यांच्या चरणी प्रेमभावाने लीन होतो, तेव्हा आपल्यातील अनंत अशुद्धता, आपल्या कर्माचे बंधन, आपल्या मनात साठलेल्या इच्छा आणि आपल्या वासनांची धोंडी हळूहळू कमी होऊ लागते। आणि आपण जेव्हा या सांसारिक वातावरणात जगत असतो, आपले कर्म करत असतो, तेव्हा आपल्या जीवनात असंख्य चिंता, मोह, लोभ, अहंकार आणि वासनांचा प्रभाव असतो। आपण किती प्रयत्न केला तरी अशी काही कर्म असतात जी अनावधाने आपल्याकडून घडतात। ही कर्म आपल्याला लगेच जाणवत नाही, पण ते आपल्या अंतःकरणात खोलवर साठत जातात। जेव्हा आपण परमेश्वराच्या चरणी लीन होऊन त्यांची पूजा करत असतो, त्यांचे भक्तिभावाने नामस्मरण करत असतो, तेव्हा ही सर्व कर्मे आणि त्यांच्या आपल्यातील नकारात्मकता नष्ट होऊ लागते। तोच हा क्षण असतो जेव्हा शरीर त्याचा विरोध करायला लागतं, कारण मानवाचा देह नेहमीच मोहाच्या साखळदंडात अडकलेला असतो। भगवंतांचे नामस्मरण म्हणजे अग्नीत प्रवेश करण्यासारखे आहे। हा अग्नी सर्व वाईट संस्कार, दुष्प्रवृत्ती आणि अनिष्ट ऊर्जांना भस्म करून टाकतो। पण जसे काही काळ अंधारात राहिलेल्या डोळ्यांना अचानक प्रकाश सोसवत नाही, तसेच आपल्या शरीराला आणि मनालाही हा परिवर्तनाचा प्रकाश सोसणे कठीण असतं। म्हणूनच जेव्हा आपण ध्यान करतो, मंत्र करतो किंवा ईश्वर चिंतनात तल्लीन होतो, तेव्हा आपले शरीर आणि मन एक प्रकारे त्या नव्या शक्तीचा प्रतिकार करू लागतात। हीच ती नकारात्मकता ऊर्जा असते जी वर्षानुवर्षे आपल्या अंतर्मनात साठलेली आहे। जेव्हा आपण भगवंतांच्या चिंतनात घडून जातो, तेव्हा या नकारात्मक ऊर्जेला जाग येते, ती बाहेर पडू लागते। त्या क्षणी आपल्याला जांभई येते, डोळ्यात पाणी येते, शरीर जड झाल्यासारखे होते, आळस वाटतो किंवा झोप यायला लागते। हीच सर्व लक्षणं दर्शवतात की आपले मन आणि शरीर एका आध्यात्मिक शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून जात आहे। हे असे समजा, तुम्ही खूप दिवसानंतर वापरत नसलेल्या खोलीची साफसफाई करत आहात आणि त्या वर्षानुवर्षे न उघडलेलं सामान आहे। जसजसे तुम्ही त्या खोलीतील वस्तू हलवायला लागता, तसतशी खोलीमध्ये धूळ उडायला सुरुवात होते। काही वेळाने त्या धुळीमुळे शिंका यायला लागतात, डोळ्यात पाणी येतं आणि थोडा वेळ अस्वस्थ झाल्यासारखं वाटतं। पण जर तुम्ही तिथल्या वस्तू स्वच्छ केल्या, धूळ झाडली, सर्व साहित्य व्यवस्थित लावलं, तर बघा त्या खोलीतील वातावरण किती स्वच्छ आणि प्रसन्न होतं। अगदी तसंच भगवंतांच्या नामस्मरणाचा असतं। आपलं मन म्हणजे आपल्या जुन्या खोलीसारखं आहे, जिथे वर्षानुवर्षे वाईट विचार, कर्मसंस्कार आणि नकारात्मकता साठलेले असते। जेव्हा आपण भगवंतांचे नाव घेऊन साधना सुरू करतो, तेव्हा या सगळ्या साठवलेल्या गोष्टी हलल्या जातात, त्यांचं अस्तित्व डळमळू लागतं आणि त्या बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू होते। म्हणूनच काही वेळा आपल्याला जांभई येते, आळस येतो, डोळ्यात पाणी येतं किंवा शरीर जड झाल्यासारखं वाटतं। पण आपण जर हे समजून घेतलं आणि साधना सुरूच ठेवली, तर थोड्या वेळाने मन पूर्ण स्वच्छ होतं, शांत होतं आणि मग एक अनोखी प्रसन्नता अनुभवायला मिळते। हीच गोष्ट आपण श्री स्वामी समर्थांच्या उपासनेत पाहतो। अनेक भक्तांची कथा ऐका, काहींना सुरुवातीला नामस्मरण करताना आळस यायचा, काहींना झोप यायची, काहींना पाठमोऱ्या जांभई यायच्या, पण जेव्हा त्यांनी ही भावना झिडकारून पूर्णपणे स्वामीमय होऊन साधना सुरूच ठेवली, तेव्हा त्यांच्या जीवनात स्वामींची कृपादृष्टी झाली। डोळ्यात पाणी येण्यामागे एक मोठा अर्थ आहे। एखाद्या भक्ताला जर स्वामींची कृपा अनुभवायची असेल, तर त्यांनी त्याच्या मनात असलेली कठोरता दूर केली पाहिजे। परमेश्वराचे नामस्मरण करताना डोळ्यात पाणी येणं हे अश्रूंच्या स्वरूपात आत्म्याच्या शुद्धतेचे प्रतीक आहे। विचार करा, एखाद्या लहान मुलाने खूप दिवस आईपासून दूर राहून तिला हाक मारली आणि अचानक आई धावत आली, तर त्या क्षणी त्या मुलाच्या डोळ्यात काय येईल? आनंदाश्रूच येतील ना। तसंच आपली स्वामींची असलेली आत्म्याची ओळख हीच त्या अश्रूंचा खरा अर्थ आहे। म्हणूनच जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करत असाल, त्यांच्या नावाचा जप करत असाल आणि तुम्हाला झोप येत असेल, जांभई येत असेल किंवा आळस येत असेल, तर घाबरू नका, श्रद्धेने पुढे जात राहा, कारण जसजसं तुम्ही शुद्ध होत जाल तसतसा हा आळस नाहीसा होईल
आणि त्या जागी भगवंताच्या कृपेचा दिव्य प्रकट होईल. ही फक्त एक परीक्षा आहे जी पार केली की स्वामींच्या कृपेचा अमृत सिंचन तुमच्या आयुष्यावर नक्की होईल. ही झोप, हा आळस, हे अश्रू, हे सर्व काही साधनेच्या प्रवासातील टप्पे आहेत. जर तुम्ही मन लावून पूजा करत असाल आणि तुम्हाला झोप येत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही परमेश्वरा तुमच्यातील नको असलेली नकारात्मक शक्ती नष्ट करत आहे. परमेश्वर या सगळ्या नकारात्मक गोष्टी तुमच्यातून नष्ट करत आहे. ही प्रक्रिया सहन करणे कठीण जाते, कारण आपले मन कायम भौतिक सुखाच्या मोहात गुंतलेले असते. म्हणूनच आपण आपल्या मनात अनेक वेळा विचार येतो की आज पूजा थोडी कमी वेळ करू, पण आज नामस्मरण थोडे कमी करू, उद्या अधिक करू. पण हा मोहाचा प्रभाव आहे. तो जिथे आहे तिथे भगवंत नाहीत. म्हणूनच तुम्ही झोप येऊ लागला, आळस वाटू लागला तरी भगवंतांचे नामस्मरण सुरूच ठेवा. याचा अर्थ असा नाही की हा त्रास कायम राहतो. उलट ही केवळ सुरुवात आहे. जसजशी साधना अधिक होते तसतसे ही अडथळे आपोआप नष्ट होतात. जसे सूर्य उगवल्यावर रात्र नाहीशी होते, तसेच भगवंतांच्या नामस्मरणाने आपल्यातील नकारात्मकता आणि अशुद्ध कर्माचा प्रभाव लयाला जातो. भक्तांनो, स्वामींवर निश्चयमय श्रद्धा ठेवा. जसे लहान मूल आईच्या कुशीत गेले की त्याला कोणतीही चिंता राहत नाही, तसेच जर तुम्ही स्वामींना पूर्ण शरण गेलात तर तुम्हाला या जगात कशाची भीती राहणार नाही. स्वामींनी तुमचा हात एकदा धरला की ते तुम्हाला कधीच सोडणार नाहीत. बघा, तुम्ही नक्की ह्याचा विचार करा. सेवा करताना आळस जरी आला तरी डगमगू नका. स्वामींचा विचार करा, स्वामींकडे बघा, तुम्हाला पूर्ण प्रसन्न वाटेल. तर आजच्यासाठी इतकंच. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.